माझी आणि माझ्या काजल मावशीची मैत्री खूप जिव्हाळ्याची होती. आमच्यात नेहमीच खूप गप्पा, चेष्टा आणि थट्टामस्करी चालायची. मी अर्जुन अनेकदा त्यांच्यासोबत डबल मीनिंग जोक्स करायचो आणि इशारेमध्ये माझ्यासोबत सुंदर वेळ घालवण्याची इच्छाही व्यक्त केली होती. पण त्या प्रत्येक वेळी विषय टाळायच्या. तरीही मी योग्य संधीची वाट पाहत होतो की कधीतरी माझे भाग्य उजळेल आणि काजल मावशी माझ्यासोबत सुंदर वेळ अनुभवण्यास तयार होतील. त्या दिवशी काजल मावशीची मुलगी प्रियाचा वाढदिवस होता. मामा राजेश कामासाठी बाहेरगावी गेले होते. मावशीने मला फोन करून घरी बोलावले. मी त्यांच्या घरी पोहोचलो आणि त्यांना विचारले, बोला काजल मावशी, काय काम आहे? त्या म्हणाल्या, आज प्रियाचा वाढदिवस आहे आणि तिचे वडील घरी नाहीत. तू मला थोडी मदत कर. बाजारातून प्रियासाठी केक आणि खाण्याचे थोडे सामान घेऊन ये. मी लगेच होकार दिला. मावशींनी मला पैसे आणि सामानाची यादी दिली. मी बाजारातून आवश्यक असलेले सगळे सामान घेऊन परतलो. घरी परतल्यावर मी दारावर थाप मारली. प्रियाने दार उघडले आणि माझे स्वागत केले. तिला पाहताच माझे डोळे तिच्यावर खिळले. ती एका सुंदर ड्रेसमध्ये खूपच छान दिसत होती. मी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तिने माझ्या गळ्यात होऊन मिठी मारून मला थँक्स म्हटले. ती माझ्या गळ्यात पडताच माझी भावना दाटून आली. कदाचित तिला माझ्या दाटून आलेल्या अवस्थेची जाणीव झाली म्हणून ती झटकन बाजूला झाली. प्रियाने माझा हात धरला आणि मला सोफ्यावर बसण्यास सांगितले. तेवढ्यात काजल मावशीही तिथे आल्या. आम्ही आणलेले सगळे सामान व्यवस्थित लावले आणि प्रियाने केक कापला. त्यानंतर काजल मावशी म्हणाल्या, आज मला अर्जुनच्या हाताची भाजी खायची आहे. मी हसून म्हणालो, भाजी बनवण्याच्या बदल्यात मला काय मिळणार? काजल मावशीने डोळा मिचकावत उत्तर दिले, जे तुला हवे आहे ते घे. आज तू जे मागशील ते नक्कीच मिळेल. मी विचारले, पक्के ना? नंतर माघार घेणार नाहीत ना? यावर प्रियाने खट्याळपणे म्हटले, माघार घेतली तरी तुम्ही सोडणार आहात का? तिच्या या बोलण्यावर मी आणि मावशी दोघेही मोठ्याने हसलो. प्रियाने माझ्याकडे बघून पुन्हा डोळा मारला, पण मला तिचा नेमका इशारा समजला नाही. मावशी पुन्हा म्हणाल्या, चल अर्जुन, आता लगेच किचनमध्ये ये. आजची पार्टी तुझ्याकडूनच हवी आहे, तरच तुला हवे ते मिळेल. मी त्यांच्याकडे पाहिले आणि किचनमध्ये जाऊन पनीरची भाजी बनवायला लागलो. मावशी आणि प्रिया दोघींनाही या भाजीचा रंग आणि चव इतकी आवडली की त्यांनी खूप प्रशंसा केली. मावशी म्हणाल्या, आता पार्टीचे उर्वरित आयोजन कर. मावशी खट्याळपणे म्हणाल्या, यार, आज दारू प्यायचा मूड आहे. प्रियानेही लगेच साथ दिली, हो, आज विस्कीशिवाय पार्टी अपूर्ण आहे. मी दोघींकडे आश्चर्याने पाहिले. तेव्हा मावशीने डोळा मारला आणि प्रियाने इशारा केला, आज मम्मी तयार आहे अर्जुन भैया, लवकर आपली इच्छा पूर्ण करून घ्या. मला कळलं की आज माझी लॉटरी लागणार आहे. मावशी पुन्हा म्हणाल्या, जा, घेऊन ये. आज प्रियाचा वाढदिवस आहे. आपण तिघे मिळून पिऊ. मी लगेच ठेके गाठला आणि एक फुल बाटली, 4 फुग्याचे पॅकेट आणि 6 गोळ्या घेऊन परतलो. घरी येऊन आम्ही पेग बनवले. मी मावशी आणि प्रियाला खूप दारू पाजली. दोघींना प्रत्येकी 3 पेग मारले. त्या दोघी आता फुल मस्तीत आल्या होत्या. प्रिया तर बेभान व्हायला लागली होती. मी त्यांना नशा उतरण्याची गोळी म्हणून प्रत्येकी एक गोळी खाऊ घातली. मग मी थोड्या वेळासाठी बाहेर गेलो, जेणेकरून त्या दोघी पूर्ण त्या प्रभावामध्ये येऊ शकतील. काही वेळाने मी परतलो आणि टीव्हीवर एक ती फिल्म लावली. मावशी आणि प्रिया एकमेकी सुंदर अनुभव घेऊ लागल्या. त्या एकमेकींना पापी करत होत्या आणि व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेत होत्या. मला पाहताच मावशीने मला पकडलं आणि बेडवर झोपवलं. त्या म्हणाल्या, साला, आज तुझ्या मनासारखं कर. त्यांच्यावर गोळीचा नशा चढला होता. मावशीने मला पापी द्यायला सुरुवात केली. तेवढ्या प्रियाने माझी भावना मोकळी केली आणि माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागली. ती अगदी प्रोफेशनलसारखी अनुभव देत होती. मित्रांनो, मला खूप मजा येत होती. मी मावशीचे व्यक्तिमत्व मोकळे केले आणि वरूनच सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. खरंच, त्यांचे व्यक्तिमत्व इतके मस्त होते की काय सांगू. बराच वेळ झाल्यावर दोघी म्हणाल्या, अर्जुन, आता सुंदर वेळेचा अनुभव दे. आता नाही सहन होत. मी लगेचच त्यांच्या अस्तित्वामध्ये माझी भावना टाकली. त्या ओरडल्या, कारण माझी भावना मामापेक्षा खूप मोठी होती. हळूहळू त्यांना मजा यायला लागली. प्रिया त्यांच्या तोंडासमोर झोपली आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागली. बराच वेळ मावशीला सुंदर अनुभव दिल्यानंतर भावनेतून रंग येणार होता. मावशी म्हणाल्या, अस्तित्वातच टाक. आणि मी हे ऐकून सगळा रंग त्यांच्या अस्तित्वातच टाकला. आता प्रियाची वेळ होती. तिने माझ्या भावनेला दाटून आणले. मावशीने मला सुंदर वेळ अनुभवण्याचा इशारा केला. मी हळूच माझी भावना प्रियाच्या जीवनात टाकली. ती ओरडली, अर्जुन सोड, खूप कन्हारात आहे. मी मरून जाईन. पण मी थांबलो नाही. मावशीने तिला समजावलं की पहिल्यांदा सुंदर अनुभव घेताना त्रास होतो. थोड्या वेळाने प्रिया सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला लागली. पूर्ण 30 मिनिटे सुंदर वेळेचा अनुभव दिल्यानंतर मी तिच्या जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. मित्रांनो, आता आम्ही तिघेही खूप दमलो होतो.
मग आम्ही आणखी एक पेग घेतला आणि जेवण केले. मी एक सिगारेट पेटवली आणि मावशी तसेच प्रियानेही सिगारेटचा आस्वाद घेतला. मावशी खूप थकल्या होत्या, त्यामुळे त्या लगेच झोपी गेल्या. प्रियाच्या वाढदिवसाच्या त्या रात्रीनंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते. त्या रात्रीच्या प्रत्येक क्षणाचे दृश्य माझ्या डोळ्यासमोर अजूनही रीलप्रमाणे पुन्हा पुन्हा येत होते. काजल मावशी आणि प्रिया, त्या दोघींसोबत घालवलेला तो सुंदर वेळ. उफ, ती माझ्या आयुष्यातील सर्वात वाईल्ड रात्र होती. मी विचार केला की आता कदाचित सगळे शांत होईल, पण नाही. मावशी आणि प्रियाने मला पुन्हा बोलावले आणि यावेळी खेळ आणखी मोठा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी माझा फोन वाजला आणि स्क्रीनवर मावशीचे नाव झळकले. मी फोन उचलला आणि त्या म्हणाल्या, अर्जुन, आज रात्री घरी ये. प्रियाला तुझ्यासोबत आणखी एक धमाकेदार पार्टी करायची आहे. माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. प्रियाचा वाढदिवस तर संपला होता, मग आता नवीन काय घडणार होते? मी विचारले, काजल मावशी, आज कोणते खास कारण आहे? त्या हसत म्हणाल्या, कारणाची काय गरज आहे? तू येणार की नाही? त्यांचा तो खट्याळ आवाज ऐकून मला लगेच कळून चुकले की आजची रात्र पुन्हा फुल ऑन फायर असणार आहे. मी संध्याकाळच्या वेळी आंघोळ करून घेतली, उत्तम परफ्यूम लावला आणि कूल लुक होऊन त्यांच्या घरी पोहोचलो. मी दार वाजवताच प्रियाने ते उघडले. ती एका अत्यंत स्टायलिश काळ्या रंगाच्या पोशाखात होती, जणू काही इन्स्टाग्रामसाठी फोटोशूट करण्यासाठी सज्ज झाली होती. तिच्या डोळ्यांतील विशेष चमक माझ्या लगेच लक्षात आली. अर्जुनजी, तुम्ही पुन्हा एकदा इतके छान तयार होऊन आलात. तिने डोळे मिचकावत विचारले. मी हसून उत्तर दिले, तुझ्यासारखी सुंदर बर्थडे गर्ल असेल तर मी नेहमीच तयार राहीन. ती मनमोकळेपणाने हसली आणि मला घरामध्ये घेऊन गेली. काजल मावशी लिव्हिंग रूम मध्ये बसल्या होत्या. त्यांच्या हातात रेड वाईनचा ग्लास होता आणि चेहऱ्यावर नेहमीचे ते खास स्मितहास्य होते. अर्जुन, आज रात्री आपण तिघे मिळून खूप मजा करणार आहोत, पण यावेळी एक खास सरप्राईज आहे, त्या म्हणाल्या. मी उत्सुकतेने विचारले, काय आहे ते सरप्राईज? प्रियाने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, थांब ना जरा, रात्री झाल्यावर आपोआप कळेल. माझ्या मनात अनेक विचारांचे चक्र सुरू झाले. हे सरप्राईज काय असेल? एखादी नवीन मैत्रीण येणार आहे की आणखी कोणी? काजल मावशीने मला किचन मध्ये बोलावले. आज तुझी स्पेशल डिश बनवायची आहे अर्जुन, पण यावेळी काहीतरी वेगळे ट्राय कर, त्या म्हणाल्या. मी हसून म्हणालो, काजल मावशी, माझा खास पदार्थ तर तुम्हाला माहीतच आहे, पण तुम्हाला नवीन चव हवी असल्यास सांगा. प्रिया मागून आली आणि मला प्रेमाने मिठी मारून म्हणाली, आम्हाला तुझा तो खास मसाला हवा आहे. माझे हृदय पुन्हा एकदा जोरात धडधडले. मी स्वयंपाकघरात गेलो आणि व्हाईट सॉससह एक मस्त क्रीमी पास्ता बनवायला सुरुवात केली. काजल मावशी आणि प्रिया दोघीही माझ्या आजूबाजूला अशा फिरत होत्या, जणू काही मी मास्टर शेफच्या कार्यक्रमाच्या सेटवर उभा आहे. जेवण तयार झाल्यावर आम्ही टेबलावर बसलो. मावशींनी एक विस्कीची बाटली उघडली. त्या म्हणाल्या, आज रात्री आपण पूर्ण धमाल करणार आहोत. प्रियाने संगीत लावले आणि ट्रेंडी ईडीएमची धून खोलीत घुमू लागली. आम्ही पेग तयार केले आणि गप्पा मारत प्यायला सुरुवात केली. प्रियाने मला विचारले, अर्जुनजी, तुम्हाला असा कोणता अनुभव घ्यायचा आहे जो तुम्ही अजूनपर्यंत ट्राय केला नाही? तिच्या डोळ्यांतील ती चमक पाहून मला जाणवले की काहीतरी महत्त्वाची गोष्ट घडणार आहे. मी म्हणालो, प्रिया, तू आणि मावशी सोबत आहात ना, मग मला दुसरं काय हवं? पण मावशीने मला थांबवले आणि म्हणाल्या, अरे, आज रात्री तुझी इच्छा पूर्ण होणार आहे, पण जरा थांबा. 2-3 पेग झाल्यावर वातावरण अधिकच उत्साहवर्धक झाले होते. प्रिया आणि मावशी दोघीही मजेच्या मूडमध्ये आल्या होत्या. प्रियाने अचानक संगीत बंद केले आणि म्हणाली, अर्जुनजी, आता तुमच्यासाठी सरप्राईज. माझ्या मनात अनेक विचार सुरू झाले. काय असेल हे? काहीतरी वेडं असेल की आणखी कोणीतरी नवीन व्यक्ती येणार आहे? मावशीने एक छोटीशी पेटी आणली आणि माझ्या हातात दिली. उघड आणि बघ, त्या म्हणाल्या. मी बॉक्स उघडला तर आत एक चकाकणारी चावी होती. ही काय आहे? मी विचारले. प्रिया हसून म्हणाली, ही आमच्या देवगड फार्महाऊसची चावी आहे. आज रात्री आपण तिथे जाणार आहोत. माझ्या डोक्यात एकदम धक्का बसल्यासारखे झाले. फार्महाऊस? रात्री? मावशी आणि प्रियासोबत? हा कोणता नवीन खेळ आहे? मी विचारले, पण फार्महाऊसला का? मावशींनी डोळा मारला आणि म्हणाल्या, तिथे तुला तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी पार्टी मिळणार आहे. प्रियाने माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, चल, तयार हो. आज रात्री तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. आम्ही मावशींच्या लक्झरी कारमधून देवगड फार्महाऊसकडे निघालो. रस्ता एकदम शांत आणि अंधारलेला होता. फक्त गाडीचे हेडलाईट्स आणि संगीताचा आवाज ऐकू येत होता. मावशी गाडी चालवत होत्या आणि प्रिया माझ्या शेजारी बसून माझ्या हातावर हळूवार बोटे फिरवत होती. अर्जुनजी, तुम्हाला माहीत आहे ना, आज रात्री तुम्ही असा काही अनुभव घ्याल ज्याचा तुम्ही स्वप्नातही कधी विचार केला नसेल, ती म्हणाली. माझ्या मनात उत्सुकता आणि थोडंसं टेन्शन होतं. फार्महाऊसवर नक्की काय होणार आहे?
फार्महाऊसवर पोहोचल्यावर लगेच जाणवले की हे ठिकाण खूपच उच्च श्रेणीचे आहे. स्विमिंग पूल, मोठा लिव्हिंग एरिया आणि सुंदर निऑन रोषणाई. मावशींनी दार उघडले आणि आत जाऊन लाईट्स चालू केले. प्रिया मला स्विमिंग पूल ला घेऊन गेली. आज रात्री आपली पार्टी इथेच होणार आहे, ती म्हणाली. मावशींनी शॅम्पेनची एक मोठी बाटली उघडली आणि ग्लास भरले. नव्या अनुभवासाठी शुभेच्छा, त्या म्हणाल्या आणि आम्ही ग्लास एकमेकांना भिडवले. पूलच्या बाजूला संगीत सुरू झाले. प्रियाने तिचा पोशाख बदलला आणि ती तलावात उतरली. मावशीनेही ड्रेस बदलला आणि त्याही पूलमध्ये उतरल्या. अर्जुन, येणार आहेस की फक्त बसून पाहणार? प्रियाने मला चॅलेंज दिले. मी पण माझे कपडे बदलले आणि पूलमध्ये उडी मारली. आम्ही तिघे पाण्यात खूप आनंद घेत होतो. प्रियाने मला मिठी मारली आणि मावशी मागून येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवला. आता खरी मजा सुरू होणार आहे, मावशी म्हणाल्या. पूलमधून बाहेर आल्यावर आम्ही पुन्हा ड्रिंक्स घेतले. प्रियाने एक गेम खेळायला सुचवला, पण एक ट्विस्ट आहे असे सांगितले. मी विचारले, काय ट्विस्ट? ती म्हणाली, जो कोणी डेअर पूर्ण करणार नाही त्याला पूलमध्ये पुन्हा उडी मारावी लागेल, पण पूर्णपणे मोकळे होऊन. मावशींनी लगेच होकार दिला आणि मला कळून चुकले की आज रात्रीचा खेळ खूपच वाईल्ड होणार आहे. खेळ सुरू झाला. पहिली पाळी प्रियाची होती. मावशींनी तिला विचारले, ट्रुथ की डेअर? प्रियाने डेअर निवडले. मावशी म्हणाल्या, अर्जुनला 1 मिनिटासाठी पापी कर. प्रियाने माझ्याकडे पाहिले आणि पुढच्याच क्षणी ती जवळ आली आणि मला पापी देऊ लागली. त्या क्षणी माझ्या भावना अनावर होऊ लागल्या होत्या. मावशी हसत होत्या. 1 मिनिट संपल्यावर प्रियाने मला डोळा मारला. माझी पाळी आली. मी डेअर निवडले. प्रियाने मला सांगितले, मावशींना मसाज दे, पण फक्त 5 मिनिटे. मी मावशींजवळ गेलो आणि त्यांच्या शरीराला हळूवार मसाज करू लागलो. मावशींच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून मला कळून चुकले की त्या पूर्णपणे त्या अनुभवाच्या अधीन झाल्या आहेत. पुढच्या फेरीत मावशींनी ट्रुथ निवडले. प्रियाने विचारले, मम्मी, तुम्ही अर्जुन सोबत असा कोणता अनुभव घ्यायला तयार आहात जो तुम्ही कधीच घेतला नाही? मावशींनी हसत माझ्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, प्रिया, तुला माहीत आहे, अर्जुनच्या सोबत काहीही नवीन ट्राय करायला मी तयार आहे. माझ्या डोक्यात एकदम फटाके फुटल्यासारखे झाले. हे काय चालले आहे? खेळ संपला आणि मावशीने अचानक सांगितले, अर्जुन, आता खरं सरप्राईज. त्या उठल्या आणि एका खोलीत गेल्या. जेव्हा त्या परत आल्या, त्यांच्या हातात एक व्हिडिओ कॅमेरा होता. आज रात्री आपण आपली पार्टी रेकॉर्ड करणार आहोत, त्या म्हणाल्या. मला एकदम शॉक बसला. रेकॉर्ड? पण का? मी विचारले. प्रियाने हसत सांगितले, अर्जुनजी, हे फक्त आपल्या आठवणींसाठी. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. पण माझ्या मनात काहीतरी खटकले. हे सरप्राईज मला काहीतरी वेगळेच सूचित करत होते. आम्ही पुन्हा ड्रिंक्स घेतले आणि प्रिया मला बेडरूमकडे घेऊन गेली. मावशी कॅमेरा सेट करत होत्या. प्रियाने मला जवळ ओढले आणि माझ्या कानात कुजबुजली. आज रात्री तुम्ही असा काही अनुभव घ्याल जो तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. तिच्या आवाजातील तो टोन मला काहीतरी धोक्याची जाणीव करून देत होता, पण मी त्या विचारातून बाहेर पडू शकत नव्हतो. रात्रीचे 11 वाजले. बेडरूममधील वातावरण एकदम उत्तेजक झाले होते. मावशी आणि प्रिया दोघीही माझ्यासोबत होत्या आणि कॅमेरा चालू होता. प्रियाने माझा हात धरला आणि मला बेडवर ओढले. अर्जुनजी, आता गेम पुढच्या लेव्हलवर जाणार आहे. प्रियाच्या बोलण्यावर मावशींनी डोळा मिचकावला आणि त्या म्हणाल्या, आज तुझ्या सगळ्या फॅन्सीज पूर्ण होणार आहेत. मी थोडा गोंधळलो होतो, पण त्याचवेळी माझ्या मनातील उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रियाने तिचे सर्व कपडे काढले आणि माझ्या जवळ आली. तिच्या त्या आकर्षक हावभावांनी माझं भान हरपायला लागले. मावशी मागे उभ्या होत्या आणि कॅमेरा हातात धरून आम्हाला रेकॉर्ड करत होत्या. अर्जुन, आता शो सुरू कर, त्या हसत म्हणाल्या. मी प्रियाला जवळ ओढले आणि आम्ही एकमेकांना पापी देऊ लागलो. मावशीने संगीताचा आवाज वाढवला आणि खोलीत एक रोमॅन्टिक वातावरण तयार झाले. पण अचानक मावशीने कॅमेरा खाली ठेवला आणि त्या स्वतः बेडवर आल्या. आता माझी पाळी, त्या म्हणाल्या आणि मला मिठी मारली. प्रियाने हसत मावशीला मिठी मारली आणि आम्ही तिघे त्या सुंदर क्षणांचा आनंद घेऊ लागलो. हे सगळं मला एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. रात्रीचे 12 वाजले. वातावरण एकदम इंटेन्स झाले होते आणि आम्ही तिघेही पूर्णपणे त्या मूडमध्ये होतो. पण अचानक दारावर थाप पडली. माझे हृदय एकदम थांबले. कोण आहे? मी घाबरत विचारले. मावशी आणि प्रियाने एकमेकांकडे पाहिले आणि हसल्या. आता खरी मजा येणार आहे, मावशी म्हणाल्या. प्रियाने दार उघडले आणि आत एक अनोळखी माणूस आला. त्याच्या हातात एक लहानसे पाकिट होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होते. अर्जुन, हा आमचा खास पाहुणा आहे, प्रियाने सांगितले, आणि याच्याकडे तुझ्यासाठी एक खास गिफ्ट आहे. मी पूर्णपणे गोंधळून गेलो. कोण आहे हा आणि हे गिफ्ट काय आहे? मी विचारले. मावशीने कॅमेरा पुन्हा हातात घेतला आणि म्हणाल्या, अर्जुन, आता तुझी खरी परीक्षा आहे. हे पाकिट उघड आणि सांग तू पुढे काय करणार आहेस. माझ्या हातातले पाकिट उघडताना माझे हृदय धडधडत होते.
आत एक चिठ्ठी होती आणि त्यावर लिहिले होते, आज रात्री तुझा खेळ संपणार अर्जुन, पण खरा खेळ तर आता सुरू होतोय. माझ्या डोक्यात प्रश्नांचे वादळ सुरू झाले. हा माणूस कोण आहे आणि या संदेशाचा अर्थ काय? मावशी आणि प्रियाच्या चेहऱ्यावरचे हसू आता मला काहीतरी धोक्याची जाणीव करून देत होते. मी चिठ्ठीकडे पाहत होतो आणि त्या अनोळखी माणसाने मला एक ड्रिंक पुढे केले. हे घे अर्जुन, तुझ्यासाठी खास बनवले आहे, तो म्हणाला. त्याच्या आवाजात काहीतरी गूढ होते. मी ड्रिंककडे पाहिले, पण माझ्या मनात शंका आली. मावशी आणि प्रिया शांतपणे माझ्याकडे पाहत होत्या, जणू काही माझी प्रतिक्रिया तपासत होत्या. मी विचारले, हे काय आहे आणि तुम्ही मला सांगणार आहात की हा सगळा खेळ काय आहे? प्रियाने हसत म्हटले, अर्जुनजी, थोडा धीर धरा, रात्रीच्या अखेरीस तुम्हाला सगळं कळेल. पण मला आता काहीतरी गडबड जाणवत होती. त्या चिठ्ठीचा संदेश, हा अनोळखी माणूस आणि मावशी प्रियाचे बदललेले वागणे, हे सगळं मला एका मोठ्या कटाचा प्लॅन भाग वाटत होतं. मी ड्रिंक घेण्यास नकार दिला आणि म्हणालो, मला आता सत्य सांगा, हा सगळा काय खेळ आहे? मावशीने कॅमेरा बंद केला आणि त्या अनोळखी माणसाकडे पाहिले. रोहन हसला आणि म्हणाला, अर्जुन, तू खूपच अधीर आहेस, पण ठीक आहे, तुला सत्य कळेल. मी चिठ्ठी हातात धरून त्या अनोळखी माणसाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात एक तीव्र चमक होती, जणू तो माझ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत होता. कोण आहात तुम्ही आणि हे पाकीट काय आहे? मी थोड्या धाडसाने विचारले. मावशीने हलकेच पुढे येत माझ्या खांद्यावर हात ठेवला. अर्जुन, शांत हो, हा आमचा खास मित्र आहे आणि हे पाकीट, हे तुझ्यासाठी एक खास गिफ्ट आहे, त्या म्हणाल्या. प्रियाने माझा हात धरला आणि मला बेडवर बसवले. अर्जुनजी, तुम्ही टेन्शन का घेताय? हे सगळं फक्त मजेसाठी आहे, तुम्ही फक्त खेळ खेळा आणि बघा किती मजा येणार आहे. तिच्या आवाजातील ती खट्याळ चमक मला पुन्हा त्या रात्रीच्या अनुभवामध्ये घेऊन गेली. पण माझ्या मनातील शंका कमी होत नव्हती. मी पाकिटाकडे पाहिले. आत काहीतरी चमकत होते, पण मला ते उघडण्याचे धाडस होत नव्हते. ठीक आहे, मी म्हणालो, पण मला आधी सांगा, हा सगळा खेळ काय आहे? तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात आणि मला ते आता जाणून घ्यायचे आहे. माझा स्वर थोडासा वाढला आणि खोलीतील वातावरण एकदम तणावग्रस्त झाले. रोहन एक पाऊल पुढे सरकला आणि म्हणाला, अर्जुन, तू खूपच आतुर दिसत आहेस, पण हरकत नाही, माझे नाव रोहन आहे आणि हे पाकीट तुझ्यासाठी एक परीक्षा आहे. जर तू ते उघडलेस तर तुझ्या जीवनातील सर्वात मोठी धाडसी रात्र सुरू होईल, पण जर तू ते उघडले नाहीस तर कदाचित ही संधी पुन्हा मिळणार नाही. रोहनचे नाव ऐकून माझ्या मनात थोडी स्पष्टता आली. मी प्रियाकडे पाहिले. ती हसत होती, पण तिच्या हसण्यामागे काहीतरी गूढ लपलेले होते. मावशींनी विस्कीचा ग्लास हाती घेतला आणि म्हणाल्या, अर्जुन, जीवन एकदाच मिळते, कधीकधी धोका पत्करावा लागतो. ते पाकीट उघड. मी पाकिटाकडे नजर टाकली. हातात असलेली चिठ्ठी अजूनही मला सावध करत होती, पण माझ्या मनातली जिज्ञासा अधिक प्रबळ ठरली. मी हळूवारपणे पाकीट उघडले. आतमध्ये एक लहानसे डिव्हाइस होते, जे स्मार्टफोनसारखे दिसत होते, पण त्यावर एक विलक्षण चिन्ह होते. हे काय आहे? मी विचारले. रोहन हसून म्हणाला, अर्जुन, हे एक खास डिव्हाइस आहे. याला रिॲलिटी की म्हणतात. हे तुला एका नव्या दुनियेत घेऊन जाईल, जिथे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात, पण त्याची काहीतरी प्राइस किंमत आहे. कोणती किंमत? मी विचारले. मावशींनी हसून मला जवळ घेतले आणि म्हणाल्या, अर्जुन, तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव, बाकीची सगळी जबाबदारी आम्ही घेऊ. प्रियाने माझ्या हातातून ते उपकरण घेतले आणि त्यावर काहीतरी स्पर्श केला. अचानक खोलीतील रोषणाई बदलली. निऑन दिवे मंद झाले आणि एक अनोखा हिरवा रंग खोलीभर पसरला. काहीतरी खूपच असामान्य घडत आहे हे मला जाणवले. हे काय आहे? मी घाबरून विचारले. प्रियाने माझा हात धरला आणि म्हणाली, अर्जुनजी, तुम्ही आता एका खास खेळाचा हिस्सा आहात. हा खेळ तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. रोहनने खोलीच्या भिंतीवर एक मोठी स्क्रीन लावली. त्यावर विज्ञान कल्पनेतील चित्रपटाप्रमाणे एक 3D नकाशा दिसत होता. नकाशावर आमचे देवगड फार्महाऊस दिसत होते, पण त्याच्या भोवती काही विचित्र खुणा आणि लाल बिंदू फिरत होते. हे काय आहे? मी पुन्हा विचारले. रोहन म्हणाला, हा एक व्हर्च्युअल खेळ आहे अर्जुन, पण हा खेळ केवळ स्क्रीनवर नाही, तो खऱ्या जीवनात खेळला जातो, आणि तू आता या खेळाचा हिरो आहेस. माझे डोके गरगर फिरू लागले. आभासी खेळ खऱ्या आयुष्यात? याचा अर्थ काय? मी विचारले. मावशींनी मला शांत केले आणि म्हणाल्या, अर्जुन, तू फक्त आमच्या सूचनांचे पालन कर. हे डिव्हाइस तुला खेळाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करेल, आणि जर तू जिंकलास तर तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. प्रियाने ते डिव्हाइस माझ्या हातात परत दिले. स्क्रीनवर एक संदेश चमकला. लेव्हल 1, द हिडन ट्रुथ ध्येय, फार्महाऊसच्या गुप्त खोलीत प्रवेश करा. गुप्त खोली? इथे अशी काही खोली आहे? मी गोंधळून विचारले. प्रिया हसून म्हणाली, अर्जुनजी, हे फार्महाऊस तुम्हाला जितके साधे वाटते तितके नाही.
इथे अनेक गूढ रहस्य लपलेली आहेत. रोहनने मला एक छोटा हेडसेट दिला. हा लाव आणि डिव्हाइसच्या सूचना ऐक. तो म्हणाला. मी हेडसेट घातला आणि माझ्या कानात एक यांत्रिक आवाज आला. अर्जुन, तुझे पहिले मिशन आहे फार्महाऊसच्या बेसमेंटची गुप्त खोली शोधणे. तिथे तुला पुढच्या स्तराची चावी मिळेल, पण सावध रहा, वेळ कमी आहे. तळघर, गुप्त खोली आणि कमी वेळ. माझ्या हृदयाचे ठोके वाढले. मावशींनी मला डोळा मारला आणि म्हणाल्या, अर्जुन, तू नायक आहेस. नायकाने कधीच घाबरू नये. प्रियाने मला एक टॉर्च दिली आणि म्हणाली, चल, आम्ही तुझ्या सोबत आहोत. आम्ही तिघे फार्महाऊसच्या तळघराकडे निघालो. तळघराचा दरवाजा जुनाट, लाकडी होता, जणू तो अनेक वर्षांपासून उघडलाच नव्हता. मी दरवाजा उघडला आणि आतमध्ये एक अंधारी पायरी दिसली. टॉर्चचा प्रकाश टाकताना माझी धडधड अजून वाढली. हे सगळं खरंच खेळ आहे ना? मी प्रियाला विचारले. ती हसली आणि म्हणाली, खेळ आहे, पण थोडा रिअल आहे. तळघरात उतरताना मला जुन्या पुस्तकांचा आणि धूळ, मातीचा एक अनोळखी वास आला. डिव्हाइसवरच्या नकाशामध्ये एक लाल ठिपका हलत होता. या दिशेने जा, हेडसेटमधील आवाज म्हणाला. आम्ही एका भिंतीजवळ पोहोचलो, जिथे एक खूप जुने कपाट ठेवलेले होते. मावशींनी कपाटाच्या मागे हात टाकला आणि अचानक एक क्लिक असा आवाज आला. कपाट हलले आणि त्याच्या मागे एक गुप्त दरवाजा दिसला. हे काय आहे? मी आश्चर्याने विचारले. रोहन म्हणाला, हेच आहे तुझे पहिले मिशन. आज जा आणि चावी शोध. मी दरवाजा उघडला आणि आत एक छोटीशी खोली होती. खोलीच्या मध्यभागी एक टेबल होते आणि त्यावर एक चमकणारी चावी ठेवलेली होती. पण त्या खोलीच्या भिंतींवर काही विचित्र चिन्हे कोरलेली होती, जणू काही प्राचीन भाषेत लिहिलेले होते. मी चावी उचलली आणि त्याच क्षणी डिव्हाइसवर एक नवीन संदेश आला. स्तर 1 पूर्ण. स्तर 2, द डार्क सिक्रेट. ध्येय, फार्महाऊसच्या बाहेरच्या जंगलात लपलेले सत्य शोधा. माझ्या डोक्यात पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले. जंगल? आता जंगलात काय आहे? मी विचारले. प्रियाने माझा हात धरला आणि म्हणाली, अर्जुनजी, हा खेळ आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. तयार रहा. आम्ही तळघरातून बाहेर आलो आणि फार्महाऊसच्या मागच्या जंगलाकडे निघालो. रात्रीचा गडद अंधार आणि जंगलातील सन्नाटा मला अस्वस्थ करत होता. टॉर्चचा प्रकाश आणि डिव्हाइसवरचा नकाशा माझी एकमेव साथ होती. रोहन मागे उभा होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य मला अजूनही खटकत होते. जंगलात थोडे पुढे गेल्यावर मला एक जुनाट झोपडी दिसली. डिव्हाइसवर एक संदेश चमकला. झोपडीत प्रवेश करा, पण सावध रहा, तिथे तुला कोणीतरी भेटेल. माझ्या हृदयाची धडधड पुन्हा वाढली. कोण भेटेल? मी प्रियाला विचारले. ती फक्त हसली आणि म्हणाली, जा आणि स्वतः शोध. मी झोपडीच्या दाराजवळ पोहोचलो. दरवाजा हलकेच उघडला आणि आत एक मंद प्रकाश दिसला. टेबलवर एक जुनी डायरी ठेवलेली होती आणि तिच्या बाजूला एक फोटो होता. मी फोटो उचलला आणि त्यात काजल मावशी, प्रिया आणि एक अनोळखी व्यक्ती दिसली. त्या व्यक्तीचा चेहरा अगदी रोहनसारखा होता. हे काय आहे? मी मागे वळून विचारले, पण मागे कोणीच नव्हते. प्रिया, मावशी आणि रोहन सगळे गायब झाले होते. डिव्हाइसवर एक नवीन संदेश आला. तू आता खेळाच्या खऱ्या टप्प्यावर आहेस, अर्जुन, पण सावध रहा, कारण आता तुझा खरा शत्रू समोर येणार आहे. माझ्या हातातली डायरी थरथरत होती. मी ती उघडली आणि पहिल्या पानावर लिहिले होते, हा खेळ तुझ्या आयुष्याचा शेवट असेल, अर्जुन, पण जर तू जिंकलास तर तुला सत्य कळेल. आणि सत्य तुला मुक्त करेल. रात्रीचा अंधार, ती जुनाट झोपडी आणि माझ्या हातातली डायरी. मला जाणवले की मी एका अशा जाळ्यात अडकलो आहे जिथून बाहेर पडणे सोपे नाही. आणि त्याच क्षणी झोपडीच्या बाहेरून एक विचित्र आवाज आला. झोपडीबाहेरून आलेला तो विचित्र आवाज माझ्या काळजाला धडकी भरवणारा होता. मी हळूच मागे वळून पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. फक्त जंगलातील ती गूढ शांतता आणि माझ्या हातातली डायरी मला सावध करत होती. माझ्या हृदयाचे ठोके इतके जोरात वाजत होते की मला वाटले ते बाहेरही ऐकू येत असतील. डिव्हाइसवरचा संदेश अजूनही माझ्या डोक्यात घुमत होता. तुझा खरा शत्रू आता समोर येणार आहे. मी डायरीच्या पानांवर नजर फिरवली. त्या जीर्ण पानांवर कोणीतरी हस्तलिखित नोंदी लिहिल्या होत्या, पण त्या काही सामान्य भाषेत नव्हत्या. काही चिन्हे, काही कोड्स आणि काही नकाशासारखी रेखाचित्रे होती. त्यात एका पानावर मोठ्या अक्षरात लिहिले होते, जो गेम खेळतो तोच सत्य शोधतो, पण सत्याची किंमत आहे. माझ्या मनात प्रश्नांचे जाळे विणले गेले. हा गेम नेमका काय आहे आणि मावशी, प्रिया आणि रोहन यांचा यात काय सहभाग आहे? अचानक डिव्हाइसवर एक नवीन संदेश चमकला. स्तर 2, गडद रहस्य. ध्येय, जंगलात लपलेले मंदिर शोधा. तिथे तुला पुढची चावी मिळेल. वेळ 1 तास. माझ्या डोक्यात आता तणाव आणि उत्सुकता यांचे मिश्रण झाले होते. मंदिर? येथे जंगलात मंदिर? मी स्वतःशीच पुटपुटलो, पण मला माहीत होते की आता मागे फिरण्याचा पर्याय नाही. मी टॉर्च हातात घेतली आणि झोपडीबाहेर पडलो. जंगलातला अंधार इतका गडद होता की टॉर्चचा प्रकाशही फक्त काही फूट अंतरापुरता दिसत होता. माझ्या
प्रत्येक पावलागणिक झाडांच्या पानांचा खसखस आवाज आणि कधीतरी एखाद्या पशुचा आवाज मला अस्वस्थ करत होता. डिव्हाइसवरचा नकाशा मला एका विशिष्ट दिशेने घेऊन जात होता. मी पुढे चालत असताना मला जाणवले की जंगलात काहीतरी हलत आहे. जणू कोणीतरी माझा पाठलाग करत होते. कोण आहे तिथे? मी ओरडलो, पण मला फक्त माझ्याच आवाजाचा प्रतिध्वनी ऐकू आला. मी थांबलो आणि मागे वळून पाहिले. तिथे एक सावली दिसली, पण ती लगेच गायब झाली. माझ्या हातातली टॉर्च थरथरत होती. प्रिया, काजल मावशी, रोहन. मी पुन्हा हाक मारली, पण कोणीच उत्तर दिले नाही. मला आता खात्री झाली की हा खेळ केवळ मजेसाठी नाही, यात काहीतरी खूप मोठे रहस्य दडले आहे. मी डिव्हाइसवरच्या नकाशामध्ये पाहिले. लाल बिंदू आता जवळ आला होता. मी थोडे पुढे गेलो आणि अचानक मला एक जुनाट मंदिरासारखी रचना दिसली. त्याच्या भिंतींवर कोरीवकाम होते आणि मुख्य दारावर एक मोठे कुलूप लटकत होते. डिव्हाइसवर नवीन संदेश आला. कुलूप उघडण्यासाठी बेसमेंटची चावी वापरा. मी खिशात हात टाकला आणि ती चमकणारी चावी काढली. ती हातात घेताच मला एक विचित्र ऊर्जा जाणवली. जणू काही त्यात शक्ती आहे. मी कुलूपात चावी टाकली आणि हळूच फिरवली. एक मोठा क्लिक आवाज आला आणि दार उघडले. आत एक अंधारी खोली होती, जिथे मंद निळा प्रकाश पसरला होता. खोलीच्या मध्यभागी एक पुतळा होता आणि त्याच्या हातात एक चमकणारी दुसरी चावी होती. मी पुतळ्याकडे गेलो, पण तेवढ्यात मागून एक आवाज आला, अर्जुन, थांब. मी वळलो. तिथे प्रिया उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता. प्रिया, तू कुठे गायब झाली होतीस आणि हा सगळा खेळ काय आहे? मी चिडून विचारले. ती जवळ आली आणि म्हणाली, अर्जुनजी, तुम्हाला सगळं सांगायची वेळ आली आहे, पण आधी ती चावी घ्या. मी पुतळ्याकडे गेलो आणि ती दुसरी चावी उचलली. त्या क्षणी डिव्हाइसवर नवीन संदेश आला. स्तर 2 पूर्ण. स्तर 3, द फायनल चॉईस. ध्येय, तुझ्या खऱ्या शत्रूला शोध. खरा शत्रू? याचा अर्थ काय? मी प्रियाला विचारले. तिने माझा हात धरला आणि म्हणाली, अर्जुन, हा गेम तुझ्यासाठी बनवला गेला आहे, पण हा गेम तुझ्या आयुष्याशी जोडलेला आहे. तू जितका पुढे जाशील तितके सत्य जवळ येईल, पण सावध रहा, कारण सत्य कधी कधी खूप धोकादायक असते. त्या क्षणी मंदिरातून एक जोरदार आवाज आला आणि मला जाणवले की आम्ही एकटे नाही. मागे वळताच मी रोहनला पाहिले. त्याच्या हातात एक चमकणारी वस्तू होती, जणू काही हत्यार. अर्जुन, तू खूप पुढे आलास, पण आता तुझा खेळ संपला आहे, तो म्हणाला, आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य आता क्रूर दिसत होते. रोहन, तू कोण आहेस आणि तुला माझ्याकडून काय हवे आहे? मी ओरडलो. प्रिया माझ्या पुढे उभी राहिली आणि म्हणाली, अर्जुन, त्याच्यापासून सावध रहा, तो तुझा शत्रू आहे. पण त्या क्षणी काजल मावशी मंदिराच्या दारात दिसल्या. त्यांच्या हातात तोच व्हिडिओ कॅमेरा होता आणि त्या सगळे रेकॉर्ड करत होत्या. काजल मावशी, हे सगळं काय आहे? तुम्ही मला सांगितलं की हा फक्त एक गेम आहे. मी संतापाने म्हणालो. मावशीने हसत सांगितले, अर्जुन, हा गेम आहे, पण यात तुझं भविष्य ठरतंय. तू आता एक निवड करायची आहे, एकतर तू रोहनला थांबव किंवा. त्या थांबल्या आणि त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक दिसली. रोहन पुढे आला आणि म्हणाला, अर्जुन, तू हा गेम जिंकू शकतोस, पण त्यासाठी तुला मला हरवावे लागेल. आणि जर तू हरलास तर तुझं आयुष्य. तो थांबला आणि हसला. माझ्या डोक्यात सगळं गोंधळून गेलं. हा गेम, हे मंदिर, ही चावी आणि हा सगळा ड्रामा, यातलं सत्य काय आहे? मी डिव्हाइसकडे पाहिले. त्यावर एक नवीन संदेश होता, तुझी फायनल चॉईस, सत्य निवड किंवा स्वप्नात हरव. मी प्रियाकडे पाहिले. ती शांत होती. काजल मावशी कॅमेरा हातात धरून हसत होत्या आणि रोहन माझ्याकडे येत होता. मी चावी घट्ट पकडली आणि विचार केला, आता मला काय करायचं? अचानक मंदिरातला प्रकाश मंद झाला आणि एक प्रचंड आवाज घुमला. जमिनीचा थरकाप सुरू झाला. माझ्या हातात असलेल्या डिव्हाइसवर शेवटचा संदेश झळकला, तुझी वेळ संपली आहे, अर्जुन. तुझा खरा शत्रू तुझ्यातच आहे. मी हादरलो. माझ्यातला शत्रू? त्या क्षणी मंदिराचा दरवाजा आपोआप बंद झाला आणि अंधारातून एक सावली पुढे आली, जी अगदी माझ्यासारखीच दिसत होती. प्रिया, मावशी, रोहन सगळे गायब झाले. मी एकटाच उरलो. हातातली चावी चमकत होती आणि ती सावली माझ्याकडे बघून फक्त एक शब्द म्हणाली, अर्जुन. मित्रांनो, ही होती आजची कथा. जर तुम्हाला ती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक ठेवा आणि पुढचा भाग पाहायचा असेल तर कमेंटमध्ये लिहा भाग 2. जितक्या जास्त कमेंट येतील तितक्या लवकर पुढचा भाग घेऊन येईन. तर भेटूया अशाच एका नव्या थरारक भागात. धन्यवाद.